चॅप्टर नंबर 7 लिनियर प्रोग्रॅमिंग. तर त्यामध्ये आपण एक्सरसाइज 7.1 पाहिलेली आहे, 7.1 आणि 7.2. तर त्यानंतर पुढची जी एक्सरसाइज आहे 7.3, तर ती तुम्हाला नाही, कारण जो डिलीट केलेला आहे सिलेबस 25%, तर त्यामध्ये थेरॉटिकल एक्झाम्पल तुम्हाला नाहीत. तर याच्या पुढचा जो टाईप आहे तो आपण पाहूया, लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम. तर लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम, तर त्याच्यामध्ये म्हणजे फॉर्म्युलेशन असतं, याला म्हणूया आपण फॉर्म्युलेशन ऑफ लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम, म्हणजेच त्याला म्हणतो आपण LPP. मग हे जे लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम आहे ते ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिले जातात, म्हणून याला म्हटलं तर फॉर्म्युलेशन ऑफ लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम. आणि हे जनरल इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो. इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच कसा, रॉ मटेरियल किती आहे, मग आपल्याला त्या पद्धतीने प्रॉफिट किती घेता येईल, किंवा जर एखाद्या कंपनीमध्ये जर आपण एवढे जर काही टार्गेट ठेवलेलं असेल तर आपल्याला प्रॉफिट होईल की लॉस होईल, यासाठी आपल्याला लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेमचा वापर होतो इंडस्ट्रीमध्ये. तर आपण फॉर्म्युलेशन पाहूया कोणत्या टाईपमध्ये असतं. मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज z = ax + by सब्जेक्ट टू a1x + b1y <= c1 किंवा c2, म्हणजे अशा फॉर्ममध्ये. आणि सेकंड इनइक्वेशन a2x + b2y <= c2 और <= c2. आणि शेवटची कंडिशन x and y <= 0. म्हणजेच याच्यामध्ये जर मॅक्झिमाइजचं जर एक्झाम्पल असेल, तर ते ह्या टाईपमध्ये असतं, z = ax + by. याला म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन किंवा याला ऑप्टिमल सोल्युशन म्हटलं जातं. त्यानंतर सब्जेक्टिव्ह, यामध्ये कन्स्टंट असतात. कन्स्टंट म्हणजे इनइक्वेशन्स असतात. तर मग ते 2 किंवा 3 ह्या फॉर्ममध्ये दिलेले असतात. a1x + b1y <= c1 जर मॅक्झिमाइजचा असेल तर <= आणि a2x + b2y <= c2. आणि शेवटची कंडिशन सेम असते, x and y <= 0. हे जे दोन्ही आहेत, म्हणजेच a1x + सब्जेक्ट टू नंतरचे जे इनइक्वेशन्स आहेत, मग ते 2 किंवा 3 असतात. 2 किंवा 3, तर याला म्हटलं जातं कन्स्ट्रेंट्स. हे आहे कन्स्ट्रेंट्स. आणि ही जी शेवटची कंडिशन आहे याला म्हटलं जातं नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स. नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स म्हणजे जे इनइक्वेशन्स आहे त्याला म्हणायचं कन्स्टंट्स. आणि शेवटची जी कंडिशन असते x and y <= 0, म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये कोणताही जर उत्पादन पाहिलं तर ते उत्पादन नेहमी काहीतरी असतं. म्हणजेच म्हणून इथे काय म्हटलं जातं, x and y <= 0. हे कंडिशन मॅक्झिमाइजमध्ये किंवा मिनिमाइजमध्ये ही कंडिशन मात्र सेम आहे. तर आता मॅक्झिमाइजचं एक्झाम्पल जर असेल तर याला काय म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्यानंतर सब्जेक्टिव्हमध्ये मग इथे असं <= असतं, किंवा एक आणि एक ग्रेटर अशी पण कंडिशन असते. म्हणजे एक जे इनइक्वेशन आहे <= c1च्या फॉर्ममध्ये, आणि दुसरं जे इनइक्वेशन आहे a2x + b2y <= c2 अशा फॉर्ममध्ये सुद्धा दिलं जातं. आणि मग सेकंड टाईप जो आहे तो आहे मिनिमाइज. z = ax + by. याला काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्यानंतर सब्जेक्टिव्हमध्ये इनइक्वेशन्स, किंवा त्याला म्हणतो आपण इनइक्वेलिटी, किंवा त्याला म्हटलं जातं कन्स्टंट्स. म्हणजे जेवढ्या इनइक्वेलिटी आहेत त्याला कन्स्टंट म्हटलं जातं. a1x + b1y <= c1. आणि सेकंड <= म्हणजेच मिनिमाइजचं एक्झाम्पल जर असेल तर ही कंडिशन असते, a2x + b2y <= c2 आणि x and y <= 0. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला फॉर्म्युलेशन लिहिता येतं. मग याला काय म्हणतात लिनियर इनइक्वेशन्स किंवा लिनियर इनइक्वेलिटीज,
किंवा त्यालाच म्हणतो आपण कन्स्टंट्स, आणि शेवटची जी कंडिशन याला म्हणतात नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स. अशा टाईपमध्ये फॉर्म्युलेशन दिलेलं असतं. आणि मग आपल्याला जे याचं सोल्युशन लिहायचं असतं त्यासाठी आपल्याला काही डेफिनेशन पाहू आपण. डेफिनेशन पहा, डेफिनेशन रिलेटेड टू LPP. तर फर्स्ट आहे सोल्युशन ऑफ LPP. तर सोल्युशन ऑफ LPP म्हणजेच अ सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ डिसिजन व्हेरिएबल x1, x2 up to xn which satisfy the condition of given LPP is called solution to that problem. मग आता हे जे व्हेरिएबल्स आहेत आपण जे फॉर्म्युलेशनमध्ये पाहिले ते कोणते व्हेरिएबल्स होते, एक्स अँड वाय. मग सोल्युशन ऑफ LPP म्हणजे टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. त्यानंतर फिजिबल सोल्युशन म्हणजेच सोल्युशन विच सॅटिस्फाय द गिवन कन्स्टंट इज कॉल्ड फिजिबल सोल्युशन. त्यानंतर थर्ड ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन म्हणजेच अ फिजिबल सोल्युशन विच मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ॲज पर द रिक्वायरमेंट्स इज कॉल्ड द ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन. म्हणजे जे आन्सर आहे ते मॅक्झिमाइज आहे की मिनिमाइज आहे. त्यानंतर फिजिबल रिजन. आता हे याच्यावर आपण एक्झाम्पल पाहिलेले फिजिबल रिजनवर. म्हणजेच काय, द कॉमन रिजन डिटरमाइंड बाय ऑल द कन्स्टंट्स ऑफ द LPP इज कॉल्ड द फिजिबल सोल्युशन, फिजिबल रिजन. तर पुढचा पॉईंट आहे सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड. सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड. आता याच्यामध्ये दोन मेथड आहे जनरली, ग्राफिकल मेथड आणि सिम्प्लेक्स मेथड आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फक्त ग्राफिकल मेथड आवश्यक आहे, म्हणून मी फक्त एकच मेथड लिहिली आहे, सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड, किंवा त्यालाच म्हटलं जातं कॉर्नर पॉईंट मेथड. कॉर्नर पॉईंट मेथड. मग कॉर्नर पॉईंट मेथड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत पहा. तर फर्स्ट स्टेप काय, कन्व्हर्ट ऑल इनइक्वेशन्स ऑफ द कन्स्टंट्स इन टू इक्वेशन. म्हणजे जे इनइक्विलिटीज आहेत त्या आपण इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर लाईनचं इक्वेशन तयार होतं. मग आपल्याला काय करायचं, जे इनइक्वेशन्स आहेत त्याचं इक्वेशनमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. नंतर सेकंड काय म्हटलं, ड्रॉ द लाईन्स इन XY प्लेन. म्हणजे इक्वेशन्स आपण लाईनचे लिहिलेले आहेत त्याच्या आपण लाईन ड्रॉ करायच्या आहेत. त्यानंतर थर्डमध्ये लोकेट कॉमन रिजन इंडिकेटेड बाय द कन्स्टंट्स. मग कॉमन रिजन कोणता येतो, कन्स्टंट्सवर डिपेंड आहे, लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे त्यावर डिपेंड तो कॉमन रिजन आहे. त्यानंतर नंबर 4, फाइंड द व्हर्टायसेस ऑफ फिजिबल रिजन. मग जे फिजिबल रिजन येतो त्याचे फक्त व्हर्टायसेस लिहायचे आहेत. नंतर 5 नंबर, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन Z ॲट ऑल व्हर्टायसेस ऑफ फिजिबल रिजन. म्हणजेच जे कॉर्नरचे पॉईंट आलेले असतील त्याला आपण काय करायचं आहे, झेडच्या व्हॅल्यूज त्या व्हॅल्यूंना काढायच्या आहेत. आणि नंबर 6, फाइंड मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यूज ऑफ Z. अशा टाईपमध्ये कॉर्नर पॉईंट मेथड किंवा ग्राफिकल सोल्युशन ह्या मेथडनं आपल्याला काढता येतं. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू, एक्सरसाइज 7.4. एक्सरसाइज 7.4 त्यामधील क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. सॉल्व the following LPP by graphical method. Number first, maximize Z equal to 11x plus 8y subject to x less than or equal to 4, y less than or equal to 6, x plus y less than or equal to 6. आणि शेवटची कंडिशन ही मात्र सेम आहे, x अँड y ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 ही सेम आहे. मॅक्झिमाइज असेल किंवा मिनिमाइज असेल ही कंडिशन याच्यामध्ये सेम असते. मग आपल्याला आता सोल्युशन लिहिताना काय करायचं, जे इनइक्वेशन्स आहेत त्याचं इक्वेशनमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया, इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन. मग इक्वेशन ऑफ लाईन नंबर फर्स्ट म्हणूया. इक्वेशन ऑफ लाईन कोणती, x इक्वल टू 4. नंबर सेकंड, y इक्वल टू 6. आणि नंबर 3 आहे x प्लस वाय इक्वल टू 6. म्हणजेच इथे इनइक्वेशन्स कन्स्टंट्स कोणते, हे 3 आहेत. हे 3 काय आहेत, कन्स्टंट्स. ह्याला काय म्हणतात, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि याला काय म्हणतात, नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स. मग जे कन्स्टंट्स आहे त्याचे फक्त आपल्याला इक्वेशनमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. आता इक्वेशनमध्ये लिहिलं म्हणजे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन ऑफ लाईन मिळालं. मग त्याचे आपण पॉईंट्स काढणार आहोत. पॉईंट ऑन x ॲक्सिस, पॉईंट ऑन x ॲक्सिस. मग याचं x ॲक्सिसचा पॉईंट काय येईल तो काढू आपण, पॉईंट A. आता इथे x इक्वल टू 4 म्हणजे ही लाईन कशी आहे, x ॲक्सिसवरच y ॲक्सिसला पॅरलल असेल, म्हणजेच पॉईंट येईल 4, 0 एकच पॉईंट येतो याच्यामध्ये. त्यानंतर पॉईंट ऑन y ॲक्सिस, पॉईंट ऑन y ॲक्सिस. मग y ॲक्सिसचा पॉईंट कोणता येईल पहा, याच्यामध्ये येणारच नाही कारण x इक्वल टू 4
एवढा एकच पॉईंट येईल. त्यानंतर सेकंडमध्ये y=6 हा फक्त y ॲक्सिसचा पॉईंट मिळेल, त्याला आपण बी नाव देऊ. म्हणजेच हा 0, 6, कारण हा y ॲक्सिसचा पॉईंट असल्यामुळे x कोऑर्डिनेट आपल्याला 0 लिहावा लागतो. त्यानंतर x+y=6 याच्यामध्ये पॉईंट त्याला आपण c नाव देऊ x ॲक्सिसचा. जर y 0 असेल तर x ची व्हॅल्यू इथे 0 टाकलं तर x ची व्हॅल्यू किती होईल 6. आणि पॉईंट D हा मिळेल, x ची व्हॅल्यू जर 0 टाकली याच्यामध्ये तर y ची व्हॅल्यू 6 येईल. त्यानंतर आपण रिजन पाहूया. मग रिजन कोणता येईल पहा. पहिली जी कंडिशन आहे <4, म्हणजेच ॲट पॉईंट 0, 0<4 ही कंडिशन आहे. म्हणजेच कोणती साईड कोणती येते, ओरिजिन साईड. कशावर डिपेंड आहे, ॲट पॉईंट 0, 0, 0<4 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ओरिजिन साईडचा आपला सोल्युशन सेट मिळतो. आता सेकंड पहा, ॲट पॉईंट 0, 0, 0<6 ही सुद्धा कंडिशन बरोबर आहे, म्हणून याचा रिजन कोणता, ओरिजिन साईड. त्यानंतर थर्ड कंडिशन पहा, 0+0 म्हणजे 0 येईल, 0<6 इथे सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे 0 हा 6पेक्षा लहानच आहे, म्हणून याचेसुद्धा काय येईल, या लाईनचे सुद्धा ओरिजिन साईडचं रिजन येईल. ठीक आहे. मग आता आपण लाईन ड्रॉ करू. त्यानंतर काय स्टेप आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग आता ग्राफ ड्रॉ करताना काय केलं मी, x आणि y ॲक्सिस फाइंड केले. हा x ॲक्सिस, त्यानंतर हा y ॲक्सिस, आणि मग स्केल काय असेल ते पॉईंट लिहू आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इकडे 1, 2, 3, 4, 5, 6. इकडे काय येतात, -1, -2, -3, -1, इकडे -2, -3 अप टू सो ऑन. ठीक आहे. आता पहिल्या लाईनचा पॉईंट पहा, काय म्हटलं आहे, A(4, 0) हा आहे x ॲक्सिसचा, म्हणजे इथे पॉईंट येईल, आणि ही लाईन जी आहे ही पॅरलल टू y ॲक्सिस मिळेल. मग आपण अशा पद्धतीची ही लाईन ड्रॉ केली. ही लाईन कोणती मिळाली आपल्याला, x=4 मिळते. आता सेकंड लाईन ड्रॉ करू आपण. सेकंड लाईन कोणती, B(0, 6) म्हणजे इथे पॉईंट आहे 0, 6. मग इथे ही लाईन ड्रॉ करू आपण, y=6 ही लाईन आपण ड्रॉ केली. ही पॅरलल टू x ॲक्सिस मिळाली, लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. आणि आता थर्ड लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, C(6, 0) इथे आहे पॉईंट C, 6, 0, आणि पॉईंट D कोणता आहे, 0, 6 आहे, म्हणजे इथे पॉईंट आहे 0, 6. मग याला काय नाव दिलं होतं आपण, बी आणि डी सेम आहे, बी और डी सेम पॉईंट मिळाले. मग हे दोन्ही आपण जॉईन केले, हे दोन्ही पॉईंट जॉईन केलेले आहेत. आता इथे आपल्याला स्केल लिहावं लागतं. स्केल काय आहे ते, x ॲक्सिसचं काय, x ॲक्सिस म्हणजे 1 सेंटीमीटर = 1 युनिट. त्यानंतर y ॲक्सिसचं स्केल, y ॲक्सिसचं काय येतं, 1 सेंटीमीटर = 1 युनिट. सेम घेतलं आपण. ठीक आहे. मग ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला स्केल लिहावं लागतं. आणि मग अशा पद्धतीने आपण 3 लाईन ड्रॉ केल्या. आता तिन्हींचा रिजन कोणता हे आपल्याला ठरवायचं आहे. तर इथे काय म्हटलं, 0<4, 0<6, 0:6 म्हणजे तिन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय होतात, म्हणजे तिन्हींचा पण रिजन कोणता येतो, ओरिजिन साईड येतो. म्हणजे ही जी लाईन आहे x=4 याचा ओरिजिन साईड ह्या बाजूला, म्हणजे इथे ओरिजिन येतो, म्हणून ह्या बाजूला ओरिजिन आहे. ही जी लाईन आहे y=6 तर याचा पण ओरिजिन साईड म्हणजे खालच्या बाजूचा. त्यानंतर ही जी लाईन आहे कोणती, ही सी डीचा पण ओरिजिन साईड खालच्या बाजूला आहे. मग आणखी काय म्हटलं, x and y > 0 म्हणजे फक्त फर्स्ट क्वाड्रंटमधला रिजन शेड करायचा आहे, x आणि y पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह कुठे येतं, प्लस साईन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतं, म्हणून फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉमन रिजन आपल्याला शेड करायचा आहे. तो कॉमन रिजन कोणता येतो, मग तिन्ही लाईनचा हा एवढा येईल पहा. हा जो रिजन आहे हा आपला सोल्युशन सेट मिळतो. आता अशा पद्धतीने आपण लाईनने तो दाखवला, शेडेड रिजन इज द सोल्युशन सेट. मग याचे कॉर्नरचे पॉईंट लिहायचे आहेत. आता आपल्याला कॉर्नरचे पॉईंट कोणते, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, फिजिबल सोल्युशन. मग फिजिबल सोल्युशन किंवा रिजन म्हटलं तरी चालेल, फिजिबल सोल्युशन म्हटलं तरी चालेल. मग इथे पॉईंट O आहे पहा, O हा कोणता, B किंवा D घ्या, सेम आहे.
बी. त्यानंतर इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला, त्याला पी नाव देऊ आपण. त्यानंतर हा एक याला काय नाव होतं, ए होतं. ए आणि पुन्हा हा ओ आहे पहा. अशा पद्धतीने आपल्याला फिजिबल रिजन या ठिकाणी मिळाला. मग आता आपल्याला पॉईंट पी फाइंड करावं लागेल. पॉईंट पी इज द इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पी इज इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ कोणत्या दोन लाईनचं आहे ते पहा अगोदर. ती लाईन आहे ही लाईन म्हणजे x इक्वल टू 4 अँड लाईन सी डी, ही लाईन सी डी म्हणजे थर्ड लाईन, अँड x प्लस वाय इक्वल टू 6. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 4 आहे, आपण याच्यामध्ये टाकली. पुट x इक्वल टू 4 इन x प्लस वाय इक्वल टू 6. देअरफॉर इथे जर 4 लिहिलं तर वायची व्हॅल्यू किती मिळते, इक्वल टू 6 मायनस 4 म्हणजे 2 येईल. आणि देअरफॉर पी इन ब्रॅकेट पीचे कॉर्डिनेट काय मिळतात मग 4 2 हा पॉईंट येईल. पी इन ब्रॅकेट 4 2 अशा पद्धतीने आपण पॉईंट पी मिळवला. आणि मग कॉर्नर पॉईंट्स कोणते आले पहा. ओरिजिनचे काय आले, ओरिजिन कॉर्डिनेट 0 0. त्यानंतर बीचे कॉर्डिनेट काय होते, बी हॅविंग कॉर्डिनेट 0 6. बी किंवा डी सेम होता. त्यानंतर पीचे कॉर्डिनेट आहे 4 2. त्यानंतर एचे कॉर्डिनेट काय आहेत 4 0 आर द कॉर्नर पॉईंट्स. मग आता ही स्टेप झाली, ही स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड. आता स्टेप 4 लिहायची आपल्याला. स्टेप 4मध्ये टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ झेड ॲट ओ बी पी अँड ए. जे कॉर्नरचे पॉईंट आलेले त्याला आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मग आता पहा पुढची स्टेप काय लिहिणार, झेडचं इक्वेशन काय होतं, झेड ॲट ओ, ओरिजिन कॉर्डिनेट काय होते 0 0. देअरफॉर झेड इक्वल टू, झेडचं इक्वेशन काय होतं ते याच्यामध्ये दिलेलं होतं एक्झाम्पलमध्ये. झेडचं इक्वेशन होतं झेड इक्वल टू 11x प्लस 8y. म्हणून इथे काय मिळेल, झेड इक्वल टू 11 मल्टिप्लाय 0 प्लस 8 मल्टिप्लाय 0, म्हणून आन्सर आलं 0. त्यानंतर झेड ॲट कोणता पॉईंट होता, झेड ॲट बी. बीचे कॉर्डिनेट होते 0 6. देअरफॉर झेड इक्वल टू 11 मल्टिप्लाय 0 प्लस 8 मल्टिप्लाय 6 म्हणजेच किती होतात 48. त्यानंतर झेड ॲट पी, ह्या पीचे कॉर्डिनेट काय होते 4 2. म्हणून इथे काय येईल, पी इन ब्रॅकेट 4 2. देअरफॉर झेड इक्वल टू 11 मल्टिप्लाय 4 प्लस 8 मल्टिप्लाय 2 दॅट इज इक्वल टू 44 प्लस 16 म्हणजेच किती मिळतात 60. ठीक आहे. आता झेड ॲट कोणता पॉईंट राहिला पहा, झेड ॲट नंतरचा पॉईंट ए होता. झेड ॲट एचे कॉर्डिनेट 4 0. देअरफॉर झेड ॲट ए 4 0. देअरफॉर झेड इक्वल टू 11 मल्टिप्लाय 4 प्लस 8 मल्टिप्लाय 0 म्हणजेच आन्सर येतं 44. मग आपण किती व्हॅल्यूज काढल्यात, 1 2 3 4 अशा किती 4 व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. मग याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू, एक्झाम्पल कोणतं आहे आपलं मॅक्झिमाइजचं. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज, मग झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आली, ही 60 आली पहा. 0 48 60 आणि 44. याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे 60 आहे. इज 60 ॲट पॉईंट, कोणत्या पॉईंटला आली 4 2ला, ॲट 4 2. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन मिळवता येतं बाय ग्राफिकल मेथड. ओके. आता क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया आपण. नंबर सेकंड, सॉल्व बाय ग्राफिकल मेथड. LPP by graphical method. Maximize z equal to 4x plus 6y subject to 3x plus 2y less than or equal to 12 and x plus y greater than or equal to 4, x and y greater than or equal to 0. मग यामध्ये इक्वेशन ऑफ लाईन, मग लाईनचं इक्वेशन कोणतं, नंबर फर्स्ट आहे 3x plus 2y इक्वल टू 12 हे आहे. मग पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस, मग एक्स ॲक्सिसचा पॉईंट कोणता येईल पहा,
त्याला नाव देऊ आपण एचे कॉर्डिनेट काय, जर y0 असेल तर एकची व्हॅल्यू 12/3 होईल, म्हणजेच किती 40. आणि पॉईंट ऑन वाय ॲक्सिस, मग याचा वाय ॲक्सिसचा पॉईंट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, x0 टाकावं लागेल. मग एकची व्हॅल्यू 0 टाकली तर वायची व्हॅल्यू किती होईल, 12/2 म्हणजे 6. ठीक आहे. आता नंबर सेकंड आहे इक्वेशन x+y = 4. मग याला सी नाव देऊ आपण. मग वायची व्हॅल्यू जर 0 असेल तर एकची व्हॅल्यू किती आली 4, आणि डीचे कॉर्डिनेट काय येतात 0, 4. म्हणजेच एकची व्हॅल्यू 0 टाकली तर वायची व्हॅल्यू 4 आली. आता आपण या ठिकाणी रिजन लिहूया. मग याचा रिजन कोणता, पहिल्या इनइक्वेलिटी काय होती, लेस दॅन. पहिली आहे लेस दॅन, मग ॲट पॉईंट 0, 0, 0 लेस दॅन 12 हे बरोबर आहे का चेक करायचं. 0 लेस दॅन 12 ही कंडिशन बरोबर आहे. 0 हा 12पेक्षा लहानच आहे, म्हणून काय म्हणता येईल, ओरिजिन साईड. ह्या लाईनचं काय होईल, ओरिजिन साईड मिळेल. आता सेकंड कंडिशन चेक करू आपण, x+y > 4. म्हणजेच ॲट पॉईंट 0, 0, 0 > 4. मग आता 0 हा 4पेक्षा मोठा नाही आहे, देअरफॉर नॉट > 4, दॅट इज नॉन ओरिजिन साईड. ठीक आहे. आता आपण ग्राफ काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण x आणि y ॲक्सिस ड्रॉ केला. हा y ॲक्सिस, त्यानंतर हा x ॲक्सिस आणि इथे ओरिजिन. मग पॉईंट्स काढू आपण, पॉईंट्स लिहूया 1, 2, 3, 4, 5, 6. इकडे 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. आता पहिल्या लाईनचे पॉईंट पहा. पहिल्या लाईनचे पॉईंट्स कोणते आहेत, 3x + 2y = 12 याचे पॉईंट्स ए आणि बी आहे. मग एचे कॉर्डिनेट काय 4, 0, म्हणजे आता इथे पॉईंट ए मिळेल. त्यानंतर बीचे कॉर्डिनेट आहे 0, 6, म्हणजे इथे पॉईंट आहे बी. आता हे दोन्ही आपण जॉईन करणार. 2 पॉईंट आपण हे लगेच जॉईन केले. ठीक आहे. ही आपल्याला फर्स्ट लाईन मिळाली. ही लाईन कोणती मिळाली, 3x + 2y = 12 ही लाईन मिळते. आता सेकंड लाईन ड्रॉ करू आपण. इथे 4, 0, म्हणजेच हा ए ऑर सी सेम पॉईंट मिळाला. त्यानंतर डीचे कॉर्डिनेट 0, 4 आहेत, म्हणजे इथे पॉईंट हा डी आहे. मग सी आणि डी जॉईन केला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 पॉईंट आपण जॉईन केलेले आहेत. आणि याचं स्केल इथे कोपऱ्यात लिहायचं. मग याचं स्केल काय घेतलं आपण, एक्स ॲक्सिसचं 1 सेंटीमीटर = 1 युनिट. त्यानंतर वाय ॲक्सिसचं 1 सेंटीमीटर = 1 युनिट. अशा पद्धतीचं आपण स्केल घेतलेला आहे. आता काय म्हटलं आपण रिजन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर रिजन म्हटलं आपण फर्स्ट जी इनइक्वेलिटी, पहिली जी लाईन आहे, पहिली लाईन ए बी, म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन ए बीचा कोणता, ओरिजिन साईड, म्हणजे ओरिजिन इथे आहे. मग ह्या लाईनचा खालचा भाग येतो, हा सोल्युशन सेट येईल. आता दुसरी जी आहे लाईन x+y = 4, मग इथे > 4 आहे. x+y > 4 म्हणजे ही जी लाईन आहे याचा वरचा बाजूचा येईल, नॉट कंटेनिंग ओरिजिन, ह्या लाईनचा वरचा. आणि x आणि y > 0 याचा अर्थ फक्त फर्स्ट क्वाड्रंटमधला आपल्याला रिजन शेड करायचा आहे. दोघांचं कॉमन, ह्या लाईनचा वरचा, ह्या लाईनचा खालचा, म्हणजे हा रिजन येईल. पहा, इज द शेडेड रिजन इज सोल्युशन सेट. मग आता याला काय म्हणतो आपण, फिजिबल रिजन. देअरफॉर फिजिबल रिजन कोणता पॉईंट आहे, हा याला डी नाव दिलं आपण, डी, बी आणि ए आणि पुन्हा डी, म्हणजे हा बाउंडेड रिजन असल्यामुळे पुन्हा आपण डी घेतलेला आहे. मग आता आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालाच नाही आहे, मग आपण फक्त तीन व्हॅल्यू लिहिणार आहोत. डी चे कॉर्डिनेट काय होते, डी हॅविंग कॉर्डिनेट 0, 4, बी हॅविंग कॉर्डिनेट, बीचे कॉर्डिनेट होते 0, 6, आणि आणखी कोणता आहे, ए आहे, एचे कॉर्डिनेट आहेत 4, 0. देअरफॉर झेड ॲट डी, डीचे कॉर्डिनेट 0, 4. देअरफॉर झेड = झेडचं इक्वेशन काय होतं, 4x + 6y. देअरफॉर 4 × 0 + 6 × 4, म्हणजेच आन्सर आलं 24 + 0 म्हणजे 24. त्यानंतर झेड ॲट बी, बीचे कॉर्डिनेट आहेत 0, 6. देअरफॉर झेड = 4 × 0 + 6 × 6, दॅट इज =
36 प्लस 0 36. त्यानंतर झेड ॲट एचे कॉर्डिनेट 4 0 आणि देअरफॉर झेड इक्वल टू 4 मल्टिप्लाय 4 प्लस 6 मल्टिप्लाय 0 म्हणून आन्सर आलं 16. मग आता यामध्ये आपण किती व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत? किती व्हॅल्यू आपण फाइंड केल्या? फक्त 3, 1 2 3, कारण 3च पॉईंट आपले कॉर्नरचे आलेले होते. 3च पॉईंट आलेले आहे. या 3 पॉईंटला आपण व्हॅल्यूज काढल्या, 3 व्हॅल्यू मिळाल्या. यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला शोधायची, कारण एक्झाम्पल मॅक्झिमाइजचं आहे. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड, देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज या 3 व्हॅल्यूमध्ये मॅक्झिमम कोणती आहे? 36 ॲट 06. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहिता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 सॉल्व LPP बाय ग्राफिकल मेथड. झेड इक्वल टू 7x प्लस 11y. सब्जेक्ट 2मध्ये आता याचं सोल्युशन लिहू आपण. इक्वेशन ऑफ लाईन आणि इथे लिहू पॉईंट ऑन x ॲक्सिस आणि y ॲक्सिस. अशा पद्धतीने आपण टेबल तयार करू याचं. त्यानंतर इथे लिहू सिम्बॉल कोणता आहे, त्यानंतर रिजन. अशा पद्धतीचं आपण टेबल तयार केलं. आता इथे फर्स्ट इन इक्वेशन म्हणजे लाईनचं इक्वेशन फॉर्म करायचं. 3x प्लस 5y इक्वल टू 26. आणि नंबर सेकंड 5x प्लस 3y इक्वल टू 30. हे आहे इक्वेशन ऑफ लाईन. आता याचे पॉईंट्स काढू आपण. मग याचे पॉईंट्स काय येतात पहा. ए इन ब्रॅकेट y कॉर्डिनेट 0 टाकायचा म्हणजे एक्स ॲक्सिसचा पॉईंट मिळतो. इथे 0 तर 26/3 आणि y ॲक्सिसचा पॉईंट जर एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर yची व्हॅल्यू 26/5. ओके. आता सेकंड लाईन आहे, त्याचे पॉईंट्स काढू आपण. जर y 0 तर एक्सची व्हॅल्यू 5x इक्वल टू 30, देन x इक्वल टू 30/5 म्हणजे 6. आणि पॉईंट डी हा येतो. जर एक्सची व्हॅल्यू 0 तर yची व्हॅल्यू किती होईल? 10. 30/3 म्हणजे 10. आता इथे सिम्बॉल पहा. पहिल्याचा सिम्बॉल लेस दॅन आहे. ॲट पॉईंट 0 0 मग 0 लेस दॅन 26 म्हणजेच कोणता रिजन येतो? ओरिजिन साईड मिळेल. रिजन येईल ओरिजिन साईड. त्यानंतर सेकंडला ॲट पॉईंट 0 0 म्हणजे 0 प्लस 0 0 होईल. 0 लेस दॅन 30 याचा सुद्धा कोणता येतो? ओरिजिन साईड येतो. हा पण ओरिजिन साईड मिळेल. आणि मग आता पुढची स्टेप काय? ग्राफ काढायचा. मग आता इथे आपण ग्राफ फाइंड करू. तर हा एक्स ॲक्सिस, इथे ओरिजिन आणि हा वाय ॲक्सिस. मग 26/3 म्हणजेच किती मिळतात आपल्याला? पॉईंटमध्ये याचं कन्वर्शन किती येईल? 26/3 8.6 काहीतरी मिळेल. 8.6 आणि इथे 26/5 म्हणजेच ते किती येईल? 5.2 येईल. ओके. म्हणजेच आपण स्केल लिहिताना इथं 2चं घेऊया. 4 6 8 आणि 10. इथे 2 4 6 आणि 8. आता इकडे निगेटिव्ह लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण निगेटिव्ह व्हॅल्यूज येत नाही आहे. आणि इथे स्केल लिहायचं. मग स्केल काय घेतलं आपण? एक्स ॲक्सिसचं काय घेतलं? 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट. आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट. अशा पद्धतीने आपण हे स्केल इथे घेतलेलं आहे. आणि मग एचा पॉईंट काय होता? 26/3 म्हणजे 8.6. 8.6 म्हणजे साधारण इथे पॉईंट येईल हा. तर याला ए नाव दिलं आपण. आणि बी 0 5.2 म्हणजे इथे येईल. सपोज याला बी नाव देऊ आपण. याला बी नाव दिलेलं आहे. तर दोन्ही पॉईंट आपण जॉईन केले म्हणजे आपल्याला ही फर्स्ट लाईन या ठिकाणी मिळते. फर्स्ट लाईन कोणती मिळते? 3x प्लस 5y इक्वल टू 26 ही मिळते. आता सेकंड लाईन ड्रॉ करू आपण. इथे सी आहे 6 0 हा सी.
आणि डी आहे 0 10, म्हणजेच इथे आपल्याला हा 10 मिळेल, म्हणजेच याला नाव डी आहे. तर सी आणि डी आपण जॉईन केलं. अशा पद्धतीने आपण सी आणि डी जॉईन केलेले आहेत. तर आपला रिजन कोणता? दोन्हींचा पण ओरिजिन साईड आहे, कंटिन्यूइंग ओरिजिन आणि फर्स्ट क्वाड्रंटमधला, कारण एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणून फर्स्ट क्वाड्रंटमधला रिजन फक्त एवढा येईल पहा. दोन्हींचा पण कॉमन, म्हणजे दोन्हींचा पण ओरिजिन साईड आहे, म्हणजेच हा रिजन येतो. म्हणजे हा जो आहे इथून एवढा जो रिजन आहे, इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट पी मिळतो. मग फिजिबल रिजन कोणता येतो पहा? फिजिबल रिजन हा कोणता मिळतो? ओ बी पी, इथे सी आणि पुन्हा ओ इज द फिजिबल रिजन. आता आपल्याला कॉर्नर्सचे पॉईंट्स काढायचे आहेत, व्हर्टायसेस काढायचे आहेत. मग व्हर्टायसेस काढण्यासाठी आपल्याला पॉईंट पी काढावा लागेल अगोदर. पी इज इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ कोणत्या दोन लाईन्स आहे? दोनच लाईन येतात आता इथे, म्हणून कोणता? इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ two lines 3x plus 5y equal to 26 and 5x plus 3y equal to 30. Therefore, solving we get 3x plus 5y equal to 26 हे फर्स्ट इक्वेशन, आणि सेकंड 5x plus 3y equal to 30. मग पहिल्याला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्याला 3ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय लिहिता येईल? 15x plus 25y इक्वल टू किती येतात? 130 येतात. ठीक आहे, आणि याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 15x plus 9y इक्वल टू 90, आणि याचं सबट्रॅक्शन केलं, मायनस, इथे मायनस आणि इथे मायनस. ठीक आहे, 15x कॅन्सल होईल, 25y मायनस 9y म्हणजे 16y, आणि इक्वल टू किती मिळतात? 130 मायनस 90 म्हणजे 40. देअरफॉर y इक्वल टू 40/16, म्हणजेच किती मिळेल? 4ने डिवाइड केलं तर 10/4 म्हणजेच 5/2 हा पॉईंट मिळेल. वायची व्हॅल्यू आली 5/2. आता ही आलेली व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकली, म्हणजेच 5x प्लस 3 मल्टिप्लाय 5/2 इक्वल टू 30. and therefore 5x इक्वल टू 30 मायनस हे किती येतात? 15/2 दॅट इज 60 मायनस 15 म्हणजेच 45/2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय येईल मग? देअरफॉर इथे लिहिते मी, देअरफॉर एक्स इक्वल टू 45 डिवायडेड बाय 2 आणि मल्टिप्लाय 1/5 म्हणजेच इक्वल टू 9/5 एक्सची व्हॅल्यू मिळते. देअरफॉर पी हॅविंग कॉर्डिनेट 9/5 आणि 5/2. पी हॅविंग कॉर्डिनेट 9/5 नाही, किती येईल? 9/2 येईल. 9/2 5/2 अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. ठीक आहे, मग कॉर्नरचे पॉईंट पहा कोणते येतात. देअरफॉर मग कॉर्नरचे पॉईंट कोणता आहे? ओ. मग देअरफॉर ओ हॅविंग कॉर्डिनेट 0 0, बी हॅविंग कॉर्डिनेट, बीचे कॉर्डिनेट काय होते? 0 आणि 26/5. त्यानंतर पी हा काय मिळतो? 9/2 5/2, आणि सीचे कॉर्डिनेट, सीचे काय होते? 6 0. हे आपल्याला इथे पहा फिजिबल रिजन कोणता होता? ओ बी पी सी ओ. आता एकदा घेतलाय, मग बीचे कॉर्डिनेट काय मिळतात? 0 26/5, पीचे कॉर्डिनेट 9/2 आणि 5/2, सीचे कॉर्डिनेट 6 0. ओके, आता आपल्याला आर कॉर्नर पॉईंट्स किंवा आर व्हर्टायसेस ऑफ कॉन्व्हेक्स पॉलिगॉनल सेट किंवा ऑफ फिजिबल रिजन, याचे आपल्याला कॉर्नरचे पॉईंट मिळाले. मग झेड ॲट ओ. देअरफॉर झेड इक्वल टू, झेडचं इक्वेशन काय होतं? 7x प्लस 11y. मग आपण काय केलं? एक्सची आणि वायची व्हॅल्यू टाकली तर आन्सर 0 आलं. त्यानंतर झेड ॲट बी, बीचे कॉर्डिनेट 0 26/5. देअरफॉर
झेड इक्वल टू 7 मल्टिप्लाय 0 प्लस 11 मल्टिप्लाय 26/5 दॅट इज इक्वल टू 26/5 म्हणजेच आन्सर किती येतं 5ने जर डिवाइड केलं तर किती मिळते 5.2 आणि 11 मल्टिप्लाय 5.2 तर याचा आन्सर किती होईल 0.55 आणि इथे किती मिळतात 2 म्हणजेच 57.2 आलं 57.2 ठीक आहे. मग त्यानंतर झेड ॲट पीचे कॉर्डिनेट 9/2 5/2 देअरफॉर झेड इक्वल टू 7 मल्टिप्लाय 9/2 प्लस 11 मल्टिप्लाय 5/2 मग याचा आन्सर किती 63/2 प्लस 55/2 म्हणजेच इक्वल टू टोटल किती झाले 8 आणि हे 11 100/2 दॅट इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं तर किती मिळतं 59 आणि नंतरचं झेड ॲट सीचे कॉर्डिनेट 6 0 देअरफॉर झेड इक्वल टू 7 मल्टिप्लाय 6 प्लस 11 मल्टिप्लाय 0 दॅट इज इक्वल टू 42 पॉईंट काय होता 7. आता याच्यामध्ये आता व्हॅल्यू पहा किती आले आपल्याला 1 2 3 4 या 4मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला शोधायची कारण एक्झाम्पल होतं मॅक्झिमाइजचं. मग याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आपली 59 आहे. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 59 ॲट 9/2 5/2 अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळेल. ठीक आहे.